जेवढे हिट चित्रपट मागच्या 6 महिन्यात 2026 मध्ये मराठी इंडस्ट्रीने दिलेले आहे ते आतापर्यंत कोणत्याही इंडस्ट्रीने दिलेले नाही. बॉलिवूडने पण नाही आणि साऊथ इंडस्ट्रीने पण नाही. ॲज अ मराठी मूवी फॅन तुम्हाला हे जाणून खूपच आनंद होत असेल की आता मराठी मूवीजचा कमबॅक होणार आहे. तर 2026 ची सुरुवात झाली होती क्रांती ज्योती विद्यालयाने आणि हा चित्रपट प्रेक्षकांना इतका आवडला म्हणजे इतका आवडला, याला IMDb वर 10 पैकी 8.3 ची रेटिंग आहे. पुन्हा एकदा सचिन सरच्या ऍक्टिंगनी प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आणि फक्त 4 ते 6 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 32 करोडचा कमाई करतो आणि ब्लॉकबस्टर बनून जातो. नंतर आपल्याला दिसला हाय बजेट रितेश देशमुखचा मराठी सिनेमा राजा शिवाजी. रितेश देशमुखचा राजा शिवाजी चित्रपट थोडा कॉन्ट्रोवर्शियल भी होता, कारण की खूप लोकांना रितेश देशमुख ॲज अ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रोल मध्ये आवडले नाही. तरी राजा शिवाजी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 130 कोटी रुपये कमावले आणि हा चित्रपट मराठी इंडस्ट्री मधला सर्वात जास्त कमाई करण्यावाला चित्रपट सुद्धा बनला. नंतर आपल्याला पाहायला मिळाला 2026 चा खूपच छान असा चित्रपट देऊळ बंधू 2. प्रवीण सरांचा देऊळ बंधू 2 हा चित्रपट प्रेक्षकांना खूपच आवडला आणि यांना सुद्धा याची आयडिया नव्हती की हा चित्रपट लोकांना एवढा आवडेल की हा चित्रपट तब्बल 90 कोटीचा कलेक्शन करणार. देऊळ बंधू 2 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 90 कोटीचं कलेक्शन केलेलं आहे आणि एवढं मोठं कलेक्शन तर बॉलिवूडच्या मागच्या काही रिलीज झालेल्या मूवीजनं बी केलेलं नव्हतं. आता देऊळ बंधू 2 हा चित्रपट सुद्धा 100 कोटीच्या क्लब मध्ये आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. फक्त 8 कोटीच्या बजेट मध्ये बनलेला हा चित्रपट 90 कोटी कमावून जातो बॉक्स ऑफिसवर आणि हे आपल्यासाठी एक गर्वाची गोष्ट आहे. नंतर आपल्याला पाहायला मिळतो एक हॉरर कॉमेडी सिनेमा तुंबाडची मंजुळा. हा चित्रपट सध्या थिएटर्स मध्ये चालू आहे आणि प्रेक्षकांना खूप आवडत आहे. हा चित्रपट कन्नड इंडस्ट्री मधल्या सुप्रॉम शोचा रिमेक आहे. या चित्रपटाचा बजेट फक्त 6 कोटी रुपये आहे आणि या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर 13 कोटीपेक्षाही जास्त कलेक्शन केलेले आहे. आणि नंतर आपल्याला दिसतो एक खूपच सुंदर सिनेमा गभाळकून आणि हा चित्रपट मेकर्सने खूपच खतरनाक बनवलेला आहे आणि मला असं वाटतं की हा चित्रपट सुद्धा खूपच जास्त कमाई करणार आहे बॉक्स ऑफिसवर, कारण की या चित्रपटाने काही नवीन ट्राय केलं, काही युनिक ट्राय केलं जे की मराठी इंडस्ट्रीमध्ये नव्हतं. म्हणजे मराठी फिल्म इंडस्ट्री मधला पहिला सिनेमॅटिक युनिव्हर्स आणि आतापर्यंत तुम्ही हा चित्रपट थिएटर्स मध्ये बघितला नाही ना तर तुम्ही खूप मोठी चुकी करत आहात. तर मराठी फिल्म इंडस्ट्रीने 2026 मध्ये एक खूपच उंची उडी मारलेली आहे जी की आतापर्यंत आपल्याला दिसली नव्हती. म्हणजे आपण हे म्हणू शकतो की मराठी चित्रपटाचे गोल्डन दिवस आता वापस आलेले आहे. मराठी मूवी इंडस्ट्रीचा सुद्धा कमबॅक झालेला आहे. बाकी तुमचं याच्यावर काय मत आहे आम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा आणखी अमेझिंग कॉन्टेंट बघण्यासाठी. तर भेटूया पुढच्या व्हिडिओज मध्ये.